तर मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आणि काही महिलांसाठी दुःखद बातमी आहे. कारण की अनेक महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले आहेत, तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झालेले नाही. मग अशा महिलांनी अनेक कमेंट केलेले आहेत आपल्याला की आमचे 4,500 रुपये जमा झालेले नाही, दादा आम्ही काय करावं. तर लक्षात ठेवा ताईनो, तुमचे जे पैसे आहेत ते 29 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे. 29 किंवा 30 तारखेपर्यंत येतील. आता काहींचं असं झालेलं आहे, ज्यांचं यादीमध्ये पहिलं नाव गेलेलं होतं त्या लोकांना अगोदर भेटले, कारण की एक यादी पाठवली बँकेमध्ये, त्या यादीतील पैसे त्या बँकेने खात्यामध्ये जमा केले. त्याच प्रकारे तुमची सुद्धा यादी ज्यावेळेस बँकेमध्ये जाईल त्यावेळेस तुमचे जे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येईल. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. काहींना उशिरा मिळेल 1-2 दिवस, तर काहींना अगोदर मिळालेलं आहे. तर काही करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असेल, तुमचा अर्ज मंजूर असेल, तर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर जे महिला चिंता करत होते की त्यांचे पैसे मिळणार आहे की नाही, तर लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा ते पैसे मिळतील, पण आज मिळतील किंवा उद्या मिळतील. असं 29 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे. सरसगट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे 29 तारखेपर्यंत. एक सुद्धा महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. लक्षात ठेवा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.